Hello, I welcome you all. My name is Raj Barge. I'm co-founder director of Raj Computer Education. बेसिकली आपल्याला कसं ना आज टॅलीचा प्रॉब्लेम बघायचा आहे. तर टॅलीचा आपण ना कृष्णा कम्प्युटर इन्स्टिट्यूट एक इन्स्टिट्यूट सेंटर आहे. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते एक्सपेन्सेस खर्च आहे आणि त्याचे अकाउंटिंग कसं करायचं टॅलीमध्ये बघणार आहे. ते कसं करणार एकदम सिंपल आहे. इथे बघा खाली आल्यानंतर आपल्याकडे टॅलीचं एक आयकन दिसतं. मी इथं क्लिक केलं स्टार्टला आणि मी सांगू शकतो इथं टॅली नावाची गोष्ट. तर मी इथं टॅली चूज करतो मला प्राईम नावाचं सॉफ्टवेअर ओपन होतं. मी क्लिक करतो मला टॅली प्राईम होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही टॅली कंपनी पहिल्यांदा क्रिएट करायला लागते. तर मी कृष्णा कम्प्युटर नावाने एक नवीन कम्प्युटरची कंपनी क्रिएट करणार आहे. आता हे जे ओपन होतं ह्याला टॅली ओपन होणं म्हणतो. ही तुमची डेटाची पाथची फाईल असते. इथं बघा क्रिएट ऑप्शन आहे. हे तुम्ही चूज करू शकता. मी याच्यावरती क्लिक करतो. इथं क्लिक केलं क्रिएट कंपनी म्हणून तुम्हाला विचारतो नाव काय त्याचं काय KRISHNA कृष्णा ठीक आहे इन्स्टिट्यूट असं काय ते कंपनीचं नाव आहे INST इन्स्टिट्यूट. इथे मी एंटर प्रेस केली. कुठे आहे ही कंपनी पवना नगर चिंचवड गावात आहे. बरोबर आहे. स्टेट कायची महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आहे. इथे आलो. याचा पिनकोड नंबर आहे 411033 चिंचवड गावात आहे. आता इथं फोन नंबर टाकायची सोय आहे का. हा माझा नंबर आहे. तुम्ही मला कॉल करू शकता 9822082320. मार्केटिंग करतो आहे बाकी काही नाही. इकडे बघा इथे आलो. हे अपलोड केलं एंटर केलं. फायनान्शियल इयर चूज करायला लागतं. मी 2023 ते 24पर्यंत असणार आहे. 23-24 पर्यंत असणार आहे. एंटर केलं. तुम्हाला शेवटी एक प्रश्न विचारतो एक्सेप्ट करू का. मी वाय प्रेस केला किंवा यस म्हटलं तरी यसच असतं आणि एंटर प्रेस केलं तरी यस असतं. म्हणून मी एंटर प्रेस करतो. ते सेव्ह झालं. ॲज सून ॲज इट इज सेव्ड जसं ते सेव्ह होतं हे जे कृष्णा नाव आहे ते वरती येतं बघा माझ्याकडे. इथे बघा कृष्णा एंटरप्राइजेसचं नाव आलेलं आहे. क्लिअर. मग तो म्हणतो ह्याच्यामध्ये अकाउंटिंग करायचं का. म्हटलं हो आत्ता अकाउंटिंग करायचं पण आता खूप डिटेलमध्ये नाही करायचं. म्हणून मी आता इथं Ctrl A दाबतो. Ctrl A दाबल्यानंतर मी इथं याच्यामध्ये आतमध्ये आलो. तुम्हाला सांगतो आतापर्यंत तुम्ही कुठलंही एक वाउचर एंटर नाही केलेलं. आपण याच्यामध्ये पहिल्यांदा काय करूया वाउचर बनवण्यासाठी आपण काही लेजर्स क्रिएट करूया. बरोबर आहे. तुम्ही काय करणार आहे लेजर्स डायरेक्टली पटकन क्रिएट करणार आहे. बरोबर आहे. इकडे बघा मला जर कम्प्युटर क्लाससाठी करायचं असेल तर मला इथं काय सांगितलं कृष्णा कमेन्सेस बिझनेस विथ कॅश ऑफ 10,000 रुपीज. दोन लेजर आहेत ते तुम्हाला क्रिएट करायची गरज नाही पडत. एक आहे कॅश लेजर आणि दुसरं प्रॉफिट अँड लॉस. हे बनवायची गरज नाही पडत. ते आपल्या मनाने असतात. मग इथं कसं ओपन करणार बघा मी इथं 10,000 रुपये नाही 10 लाख रुपये मी कॅपिटल इंट्रोड्यूस केलेलं आहे. तर मी काय करणार इकडे टॅलीमध्ये येणार. माझं इंट्रोड्यूस करायचं असेल तर मी इथं नॉर्मली मागच्या वेळेला हे लिहून ठेवलेले आहेत की कशा कशा एंट्रीज होणार आहेत. बरोबर आहे. तर मी इथं वाउचरमध्ये आलो आणि इथं सांगितलं पैसे येणार आहेत. हे थोडंसं रेकॉर्डिंगचं ऑप्शन साईडला घेतो. तर इथं आल्यानंतर मी काय केलं इथं मला पैसे आलेले आहेत म्हणून सांगितलं रिसिप्ट. तो म्हणतो पैसे कसे आलेत. मी सांगतो कॅशमध्ये आलेत. स्पेस बार स्पेस करतो C टाईप करतो आणि आले काय कॅपिटल म्हणून. मग क्रिएट कसं करणार मी इथं Alt C प्रेस करतो आणि काय सांगतो इथं कॅपिटल अकाउंट ते अंडर ग्रुप हे जे ग्रुपची लिस्ट आहे याच्यामधनं चूज करायला लागतं कॅपिटल अकाउंट. ह्या ग्रुपमध्येच ते येतं. एंटर प्रेस केलं सेव्ह केलं आणि अमाऊंट टाकली 10 लाख. 10 टाकले 1 2 3 4 5 5 शून्य दिले म्हणजे 10 लाख रुपये झाले. बरोबर आहे. ही पहिली एंट्री केली. नॅरेशन टाकत नाही मी. दुसरं जे काय आहे त्याच्यामध्ये काय केलं बॉट कम्प्युटर 1,80,000 म्हणजे पेमेंट केलेलं आहे. कम्प्युटर आणलाय म्हणजे पेमेंट केलं. F5 मध्ये आलो. बरोबर आहे. आता तो कसा आणलेला आहे त्याच्यामध्ये बँक आहे का कॅश आहे मला बघायला लागेल एकदा. तर इथं काय सांगितलं इथं आल्यानंतर इथं फॉर कॅश आहे. दोन्ही वेळेला कॅशच आहे. तर मी सांगितलं इथं पण काय करणार चूज. मी इथं कॅश चूज केलं. कम्प्युटर आणलाय म्हणून इथं क्रिएट केलं Alt C दाबून कम्प्युटर अकाउंट. हे फिक्स असेट आहे माझं. इथं एंटर प्रेस केलं. खाली आल्यानंतर इथं सेव्ह केलं. 1,80,000चं कम्प्युटर परचेस केलं. सेव्ह Ctrl A केलं सेव्ह केलं. त्याच्यानंतर दुसरे पेमेंटची एंट्री आहे फर्निचर परचेस केलं 55,000 रुपीजचं. मी काय केलं इथं परत कॅशमध्ये आलो. बरोबर आहे. आणि काय सांगितलं Alt C क्रिएट केलं. सांगितलं फर्निचर अकाउंट. कसं केलं फर्निचर माझं फिक्स ॲसेट आहे. बरोबर आहे. Alt A केलं आणि किती येते 55,000 टाकले त्याच्यामध्ये. ओके. इथं Alt टॅप केलं बाहेर आलो. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की इथं
कॅश रिसीव्ह झालेली आहे टॅली ॲडमिन म्हणून, म्हणजे टॅलीची ॲडमिशन फीज म्हणून 1,20,000 रिसीव्ह झालेत. इकडे आलो, रिसिप्ट म्हणजे F6 दाबायला लागेल. इकडे बघा F6 आहे, F6 दाबलं, इथं बघा रिसिप्ट आलं आहे, इथं रिसिप्ट आलं. आता इथं काय सांगितलं, कॅशमध्ये मला परत अकाउंट क्रिएट करायला लागेल. मी सांगितलं टॅलीचे ॲडमिशन फीज आलेली आहे, ते आपलं इन्कम आहे म्हणून मी सांगितलं इथे इन्कम म्हणून सांगितलं. इन्कम माझं कसं आहे की इनडायरेक्ट, मी याला डायरेक्ट इन्कम कन्सिडर करतो. खाली आलो, त्याचे किती होते, 1,20,000 त्याचे होते. खाली आलं, त्याच्यानंतर मी परत अल टॅप केलं. नंतर मला काय झालं, हार्डवेअरचे ॲडमिन चार्जेस आले 85,000, MS ऑफिसचे 65,000, फोटोशॉपचे 95,000. तर एक एक टाकता येतील. 85 कॅशमध्ये इकडे आलो. पण पुढचा जो कोर्स होता त्याचं नाव काय होतं, टॅलीनंतर हार्डवेअर फीज म्हणून टाकलं, ते पण इन्कम इनडायरेक्टच आहे. खाली आलो, त्याची अमाऊंट किती टाकली, मला वाटतं त्याची अमाऊंट 85,000 होती ना, 85,000 आहे हार्डवेअरची, 85,000 टाकली. बरोबर आहे. परत मी F6 तसंच ठेवलं. मग पुढचं जे माझ्याकडे आहे ते MS ऑफिसची फीज आहे 65,000. इथं आल्यानंतर काय सांगितलं, कॅशमध्ये MS ऑफिसमध्ये आलो. नाही, इथं अकाउंट क्रिएट नाही म्हणून इथं क्रिएट चूज केलं. मग सांगितलं MS ऑफिस, हे पण माझं काय झालं, ह्याची पण फीजच असं कन्सिडर करतो मी. याच्यामध्ये फीज सांगितली. बरोबर आहे. किती फीज होती त्याची अमाऊंट एकदा कन्फर्म करूया. मला असं वाटतं की त्याची फीची अमाऊंट होती, किती होती याची फीची अमाऊंट, फीज MS ऑफिसची 65,000, फोटोशॉपची 95. इथं किती 65,000 आहे आणि फोटोशॉपची 95,000 आहे. परत कॅशमध्ये आलो, परत सांगितलं इथं फोटोशॉपची फीजमध्ये आली. बरोबर. इथे आलो, क्रिएट केलं, सांगितलं फोटोशॉप ह्या कोर्सची फीज आली. परत इन्कम म्हणून आलं, ते किती आली, 95,000 आली. आता या एंट्र्याज इथपर्यंत करून झालेल्या आहेत. आता याच्या पुढे काय करायचं आहे, मला रेंट द्यायला लागेल 3,500 रुपये आणि इलेक्ट्रिसिटी फी 7,500 रुपये. मला रेंट किती द्यायला लागेल ते बघूया. 3.5 द्यायला लागेल. मी तर कॅशमध्ये आलो आणि इथं काय सांगितलं, नवीन अकाउंट क्रिएट करा. हा माझा खर्च आहे. मी सांगितलं रेंट, हा माझा एक्सपेन्सेस डायरेक्टमध्येच टाकतो आहे मी हे. बरोबर. काय माझ्या मेन प्रोडक्ट संबंधी रिलेटेड आहेत त्या. 3,500 रुपये माझी रेंट आहे. बरोबर आहे. आणि त्याच्या माझं चुकलं इकडे. हे बघा इथं पेमेंट केले ना, मग इथं F6 असू शकत नाही, इथं पेमेंट F5 करायला लागेल. हे चुकलं. इथं बघा पेमेंट करायला लागेल. F5 केलं मी, इथं F5 केलं, इथे सेव्ह केलं. नंतर परत पेमेंटमध्ये आलो. इकडे रेंट नंतर काय केलं, MSEBचे चार्जेस भरायचे म्हणून सांगितलं, MSEB चार्जेस. बरोबर आहे. ते पण माझा खर्च आहे. तर खर्च कसं करणार, खर्च किती टाकला मी, येता 6,500 टाकला. बरोबर आहे. त्याच्यानंतर MSEB चार्जेस दिले. नंतर सॅलरी पे केली 6,500 रुपये, टेलिफोन बिल 5,500 रुपये. मग काय सांगितलं इथं, एकच मिनटं, कॅशमध्ये काय आलं, इथं सॅलरी आलं. नाही, सॅलरी अकाउंट नाही आहे, क्रिएट करायला लागेल. इथं सांगितलं क्रिएट केली सॅलरी. सॅलरी पण एक्सपेन्सेस आहे. किती एक्सपेन्सेस आहे ते, सॅलरी किती एक्सपेन्सेस आहे, 6,500 रुपये. बरं, ती चुकली आहे, ती चेंज करूया. ते पण दाखवतो कसं चेंज करायची. नंतर परत कॅशमध्ये आलो. त्याच्यानंतर MSEB नंतर आत्ता काय आलं, सॅलरी नंतर टेलिफोनचं बिल आलं. इथं क्रिएट केलं. इथं आलो, परत इथं क्रिएट म्हणून सांगितलं. काय सांगितलं इथं, टेलिफोन बिल सांगितलं. एक्सपेन्सेस ते किती आहे टेलिफोन बिलचे, इथं बघितलं पाहिजे. हे नको आहे, 5.5 येतं, 5.5 इथं आलं. नाही, 5,500 रुपये आलं. बरोबर आहे. आणि नंतर एक्सपेन्सेस आहेत 10,000 रुपये. बरोबर आहे. टेलिफोन चार्जेस आहेत, हे किती होते, 5.5. बरोबर आहे. आता इकडे बघा प्लीज सगळ्यांनी. नंतर मी एक्सपेन्सेस आलो, इकडं अदर एक्सपेन्सेस म्हणून आलो. तर इथं काय सांगितलं, कॅशमध्ये आलो आणि सांगितलं इथं अदर एक्सपेन्स.
एक्सपेन्सेस म्हणून आलं आणि तिकडे त्याची अमाऊंट किती होती 10,000 रुपये होती. आता हा सगळा खर्च आला. आता जर मी ह्याच्यामध्ये गेलो तर माझं इथे बघा माझं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आलो इथे तर माझं आणि इथं अल्ट F1 दाबलं तर सगळे मला इन्कम एक्सपेन्स दिसतं आणि तो सांगतो 3,33,000 हे तर तुमचं प्रॉफिट अँड लॉसचं टोटल फिगर आहे. मी जर इकडे आलो तर तुम्हाला सांगतो की इथं 3,20,000 आहे म्हणजे इथं 3,32,000 आहे बरोबर ना. म्हणजे 1,000चा फरक आहे. मग तो 1,000चं चुकलं कुठं आहे आपलं तर मला असं वाटतं इथं कुठे चुकलं आहे इलेक्ट्रिसिटी बिल चुकलेलं आहे. ते चेंज कसं करणार बघा. तर त्यावेळेला मी काय करतो इलेक्ट्रिसिटी बिल चुकलं मग इथं प्रॉफिट अँड लॉस येतो इथं इलेक्ट्रिसिटी बिल कुठे आहे बघतो इथं आलं MECB त्याला एंटर प्रेस करतो इथे एंटर प्रेस केलं इथं एंटर प्रेस केलं आणि इथं अमाऊंट किती टाकली इथे अमाऊंट टाकली ते 7,500 रुपये आहे बरोबर आहे. आता जसं हे इथलं अपडेट होईल मी याच्यातनं एस्केप करून बाहेर आलो बरोबर आहे. आता मी याचं परत प्रॉफिट अँड लॉसला गेलो तर इथं बघा टोटल किती आली आहे 3,32,000 बरोबर आलेली आहे बरोबर आहे क्लिअर. नंतर इथं आल्यानंतर किती आली आहे 13,32,000 आलेली आहे. मग ते कसं केलं बॅलन्स शीटमध्ये एस्केप केलं इथं बॅलन्स शीटमध्ये आलो इथं वरती आणि इथं अल्ट F1 केलं तर ही बरोबर मॅच झाली आहे 13,32,000. तुम्ही ते एक गोष्ट ऑब्झर्व केलं का मी एंट्री करत गेलो आणि आपल्या मनाने इथे तुमचं जे काही फायनान्शियल स्टेटमेंट्स हे टॅली झालं अँड दॅट इज दिस सॉफ्टवेअर इज कॉल्ड एज टॅली. तर हे मी तुम्हाला बेसिक सगळं सांगितलेलं आहे तर प्लीज हे सगळं स्टडी करा आणि मला सांगा कसं करताय.